कढीपत्ता हा एक सुपर फूड आहे हे आपण सगळेच जाणतो. पण काही लोकांना त्याची चव आवडत नाही. अशा लोकांनी कढीपत्त्याची ही ड्राय चटणीची रेसिपी नक्की करून पाहावी. ही चटणी सुपर हेल्दी तर आहेच, पण खूप चविष्ट देखील लागते. तसेच कढीपत्ता जास्त काळ साठवून ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. सर्वप्रथम आपण कढीपत्ता नीट धुवून घेतला आहे. त्यानंतर तो थोडा वेळ सावलीत वाळवून घ्यायचा, जेणेकरून त्यातील संपूर्ण पाणी सुकून जाईल. आता एका पॅन मध्ये थोडेसे मोहरीचं तेल घालून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि उडीद डाळ ड्राय रोस्ट करून घ्यायची. यामुळे चटणीचा स्वाद तर वाढतोच, पण तिचे पौष्टिक मूल्यही दुप्पट होते. यानंतर आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि रंग व चव वाढवण्यासाठी 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या. पुढे आपण जिरे घ्यायचे, जे पचनासाठी खूप फायदेशीर असते. त्यासोबत जवस घ्यायचे, जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तसेच पोषणासाठी खूप उपयुक्त आहे. तीळ घ्यायचे, जे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक थोडा वेळ ड्राय रोस्ट करून घ्यायचे, जोपर्यंत ते तडतडायला सुरुवात करत नाहीत. यानंतर कढीपत्ता ड्राय रोस्ट करायचा. यामध्ये 3 ते 4 थेंब तेल घालणे आवश्यक आहे. त्यामुळे कढीपत्ता जळणार नाही आणि त्याचा स्वादही अधिक चांगला होईल. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तो ड्राय रोस्ट करायचा. आता सर्व साहित्य एकत्र करायचे. यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घालायचे. मसाल्यांमध्ये आमचूर, चाट मसाला, धणेपूड, लाल मिरची पूड आणि मीठ घालायचे. आमचूर ऐवजी आंबटपणासाठी तुम्ही चिंचही वापरू शकता. यानंतर सर्व साहित्याचे जाडसर पूड तयार करून घ्या. अशा प्रकारे तुमची चटणी तयार होईल. ही चटणी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या बरणीत भरून ठेवली तर ती 2 महिन्यांपर्यंत सहज टिकते. तुम्ही ही चटणी दही, पराठा, पोळी, भाजी किंवा भातावर घालून खाऊ शकता. ही चटणी खूप चविष्ट लागते. तुम्हाला माहितीये का, डॉक्टर असे सांगतात की जर तुम्ही सलग 15 दिवस सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून चावून खाल्ली तर केस, त्वचा आणि एकूण आरोग्यामध्ये चांगले बदल दिसून येऊ शकतात.